मित्रांनो, अबोली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अबोली प्रतापरावांच्या घरी येते व भावनाला विचारते, मालकीनबाई तुम्ही असं का वागलात? तेव्हा भावना म्हणते, अबोली तू इथे होती तेव्हा तुझ्या तोंडातून एक शब्दही निघत नव्हता, अन आता तुझ्या सासरी काही झालं की लगेच इथे जाब विचारायला येतेस. त्यावर अबोली म्हणते, मालकीनबाई तुम्ही मला इथे यायला भाग पाडता, तुम्हाला काय गरज होती एवढा मोठा तमाशा घालायची? तेव्हा भावना तिला म्हणते, आता काय झालं, त्या दिवशी तर तुझा नवरा तुला घेऊन गेला होता ना, आता पुन्हा हकलून दिलं का? तर तेव्हा अबोली भावनाला विचारते, तुमचा प्रॉब्लेम काय आहे? तुम्हाला मला त्रास द्यायचा ना, मग माझ्या घरच्यांना का त्रास देता? हवं असेल तर मला संपून टाका, परंतु माझ्या घरच्यांना त्रास देऊ नका. तेव्हा भावना अबोलीला म्हणते, अबोली माझ्याशी तोंड सांभाळून बोलायचं, कारण मी भावना प्रतापराव आहेरे आहे. व सांगते, हा तुझा इमोशनल ड्रामा आता बंद कर व इथून लगेच चालती हो. तर तेव्हा अबोली भावनाला सांगते, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळाल्याशिवाय मी इथून जाणार नाही. तेव्हा भावना विचारते, तुला कसलं उत्तर हवं आहे? तेव्हा अबोली बोलते, लहानपणापासून तुम्ही मला आणि माझ्या आईला त्रास दिला, तरीही आम्ही निमूटपणे सर्व काही सहन केलं. मग आता मी तर या घरातून कायमची निघून गेले आहे. मग तुम्ही अजूनही का माझ्या अन माझ्या घरच्यांच्या मागे लागलात? अंकुश सरांच्या आईचा एवढा अपमान का केला? तर तेव्हा भावना मोठ्याने हसते व बोलते, अबोली तुझ्या लग्नाला 6 महिने झाले तर तू लगेच माझी माणसं माझ्या घरचे असं बोलत आहे. मग आम्ही एवढ्या दिवसांपासून तुला सांभाळलं, मग आता आम्ही तुझे कोणीच नाही का? व बोलते, तू तर आमची मुलगी आहे, तेच लोक तुझे कुत्र्यासारखे हाल करत आहे. आणि म्हणून तर मी त्या लोकांची कंप्लेंट केली. यामध्ये माझं काय चुकलं? तेव्हा अबोली बोलते, तुम्ही एवढ्या दिवस तर माझ्यासोबत मालकीनबाई म्हणूनच वागलात, मग आता हे खोटं आई पण का? तेव्हा भावना अबोलीला म्हणते, जास्त शहाणपणा करू नकोस, नाही तर मी तुझं तोंड कायमचं बंद करून टाकेन. तेव्हा अबोली बोलते, एखाद्याला एवढंही दुःख देऊ नये की त्याच्या दुःखाची धारच संपणार नाही. व सांगते, मी आजपर्यंत सर्व काही निमूटपणे सहन करत आले, परंतु आता मी इथून पुढे काही एक सहन करणार नाही. तेव्हा भावना अबोलीवर खूपच चिडते व तिला धक्का देते. तेव्हा अबोलीला तिथे काळ्या कलरची एक बॉटल दिसते, तर अबोली ती बॉटल घेते व तिचं झाकण खोलू लागते. तेव्हा भावना ते पाहून खूपच घाबरते व सर्वांना आवाज देऊ लागते. तर अबोली खंबीरपणे आपल्या घरच्यांचा बदला घेण्यासाठी भावनाच्या तोंडावर काळा कलर फेकते. भावना मात्र अबोलीकडे आश्चर्याने पाहतच राहते. तर अबोली तिथून लगेच निघून जाते. त्यानंतर रात्री सर्वजण झोपलेले असतात, तर इकडे अबोलीला रात्री जाग येते. तेव्हा तिला घराचा दरवाजा उघडा दिसतो. तेव्हा अबोली घरात बघते तर तिला तिथे रमा झोपलेली दिसत नाही. तेव्हा अबोली खूपच घाबरते. तेव्हा अबोली लगेच अंकुशला उठवते व सांगते, सर आई इथे नाही अन घराचा दरवाजाही उघडाच होता. तेव्हा अंकुशही खूपच घाबरतो व सर्वांना उठवतो. त्यानंतर ते सर्वजण संपूर्ण चाळीमध्ये रमाला शोधू लागतात, परंतु रमा कुठेही नसते. तेव्हा अंकुश काकांना पोलीस स्टेशनमध्ये रमा शिंदे बेपत्ता आहे म्हणून कळवायला सांगतो. त्यानंतर अंकुश लगेच रमाला शोधण्यासाठी निघतो. तेव्हा अबोली अंकुशला बोलते, सर मीही तुमच्याबरोबर येते. तेव्हा अंकुश अबोलीला घेऊन तिथून जाण्यासाठी निघतो. तर इकडे शरद व नीताही रमाला शोधण्यासाठी निघतात. तर इकडे अंकुश कंट्रोल रूमला फोन करून आई बेपत्ता असल्याचं सांगतो. तर दुसरीकडे रमा रस्त्याने चाललेली असते. तेव्हा तिला लाली बोललेलं सर्व काही आठवत असतं. तर नीता शरदला म्हणते, शरद आईला काही झालं तर नसेल ना? तर शरद बोलतो, आईला काहीच होणार नाही. तर तेव्हा नीता शरदला म्हणते, आईला काही झालं तर मी मरून जाईल, परंतु त्या अगोदर त्या अबोलीला मारेल. तेव्हा शरद नीताला बोलतो, नीता अबोलीमुळे काही एक झालेलं नाही, हे सर्व काही फक्त तुझ्यामुळे झालंय. तू त्या भावनाच्या नादाला लागून असले डाव खेळली नसती तर आज ही वेळच आली नसती. तेव्हा नीता म्हणते, मला त्या भावनाने हे सर्व सांगितलंच नाही, परंतु आता मी तिला सोडणार नाही. तेव्हा शरद बोलतो, आपण अगोदर आईला शोधूया. तर इकडे रमा एका बिल्डिंगच्या गॅलरीत उभी असते.
तर तेव्हाच इकडे अंकुशला कंट्रोल रूममधून फोन येतो। तेव्हा ते अंकुशला सांगतात, सर तुमची आई सापडली। तेव्हा अंकुश आई कुठे आहे म्हणून विचारतो। तेव्हाच अंकुशला एक धक्कादायक न्यूज मिळते। तर इकडे रमा सुसाईड करण्याच्या विचाराने एका बिल्डिंगवर येते। तेव्हा तिला लाली बोललेलं सर्व काही आठवतं। तेवढ्यात अंकुश अबोली तिथे पोचतात। तेव्हा आईला बिल्डिंगवर पाहून त्यांना मोठा धक्काच बसतो। तेव्हा अंकुश अबोली लगेच बिल्डिंगवर जाण्यासाठी निघतात। तर तेव्हा अंकुश रमाला बोलतो, आई तू असं काही करणार नाही, आम्हाला तुझी गरज आहे। तेव्हा रमा म्हणते, अंकुश मला थांबवू नकोस, मी चूक केली मग मला शिक्षा मिळायलाच पाहिजे। तेव्हा अंकुश बोलतो, रमा तू काहीही केलेलं नाही। तेव्हा रमा सांगते, अंकुश मी तुझ्या बाबांना वचन दिलं होतं की शिंदे घराण्याच्या इज्जतीचं नेहमीच रक्षण करेल, परंतु मी ते वचन नाही निभावू शकले। तेव्हा अंकुश बोलतो, रमा तूच एवढ्या दिवसांपासून शिंदे घराण्याची इज्जत जपली आहे। तेव्हा रमा म्हणते, मी कोणाचंही काही ऐकणार नाही। तेवढ्यात तिथे शरद व नीता येतात। तर इकडे अंकुश रमाला स्वतःची शपथ देतो। तेव्हा नीता आई बोलत रमाकडे जाण्यासाठी निघते। तर अंकुश नीताला थांबवतो। तर रमा नीताला म्हणते, नीता माझ्याकडे येऊ नकोस, कारण आजपर्यंत मी तुमचा आई म्हणून सांभाळ केला, परंतु आज मी एक आई म्हणूनच हरले। तेव्हा अंकुश व नीता खूपच मोठ्याने रडू लागतात। तेव्हा शरदही रमाला थांबवण्याचा खूप प्रयत्न करतो। तेव्हा रमा सर्वांना स्वतःची शपथ देते व बोलते, आज मला कोणीही थांबवू नका। तर पुन्हा सर्वजण रमाला आई म्हणून मोठ्याने आवाज देऊ लागतात। तर तेव्हा अबोलीमध्येच बोलते, ठीक आहे आई तुम्हाला जायचंय ना मग जा, तुम्ही मारा इथून उडी, आम्ही नाही तुम्हाला अडवणार, असं पुढे हळूहळू चालत अबोली बोलू लागते। तेव्हा नीता अबोलीला म्हणते, ए हलकटबाई तुला काही समजतंय का, तू काय बोलते ते? तेव्हा अबोली बोलते, नीताताई आईलाच जायचंय ना मग आपण थांबून काय उपयोग? तेव्हा अबोली रमाला म्हणते, तुम्हाला कधी माझ्यामध्ये मुलगी दिसलीच नाही, तुम्ही सतत माझा अपमानच केला। तर तेव्हा अंकुशही अबोलीवर खूपच ओरडतो। तर अबोली अंकुशला म्हणते, सर जाऊ द्या आईला, कारण त्या गेल्या म्हणजे मी सून म्हणून मिरवायला मोकळी, त्यामुळे जा तुम्ही सून म्हणून माझ्याशी कधी दोन शब्द प्रेमाने बोललात का? सून म्हणून तर जाऊ द्या, परंतु तुमची सासू म्हणण्याचीही लायकी नाही। तेव्हा रमा म्हणते, अबोली तू माझी लायकी काढतेस का? त्या अगोदर तू कशी वागली त्याचा विचार कर। तेव्हा अबोली म्हणते, मला मान्य आहे मी खूप चुका केल्या, परंतु त्याची शिक्षा मी तुमच्या दारात राहून भोगतच आहे। तेव्हाच अबोली रमाला बोलण्यामध्ये अडकवून रमाजवळ जाते व रमाला लगेच बाजूला ओढते। तेव्हा अंकुश रमाला मिठी मारतो व खूप रडत असतो व रमाला बोलतो, रमा आम्हाला तुझी गरज आहे। तेव्हा ते दोघेही खूप रडू लागतात। तर इकडे नीता अबोलीवर खूपच चिडते। तेव्हा अबोली सर्वांची हात जोडून माफी मागते। तर पुढील भागामध्ये अंकुश अबोलीला घरी घेऊन जाण्यासाठी निघतो। तर अबोली खाली कोसळणार तेवढ्यात अंकुश तिला पकडतो। दोघीही एकमेकांकडे प्रेमाने पाहतात। तर इकडे नीता शरदला म्हणते, शरद अबोली नावाचा काटा लवकरच उपसून काढावा लागेल। तर दुसरीकडे अंकुश शिंदे हवालदारांना सांगतो, शिंदे लवकर चल, कारण भावना आहेरेला अरेस्ट करायचं आहे। पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।